वादळ आणि पाऊस या मोठ्या संकटामध्ये सगळा शेतकरी परिसर या सापडलेला आहे। खरं तर लाखनगाव अन्य सगळ्या परिसरामध्येच मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि घटना घडल्यापेक्षा ही परिस्थिती ज्यावेळेस सोबत येते त्यावेळेस सामान्य कुटुंबामध्ये मदतीची गरज असते किंवा त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जी साथ लागते ती साथ का आज स्वतः आमचे सगळ्यांचे नेते रमेश राव असतील, काल शिंदे साहेबांशी या सगळ्या परिस्थितीची माहिती दिली, त्यांनी कलेक्टर साहेबांशी हे सविस्तर बोलून त्वरित पंचनामा डॉक्टर साहेब सगळ्यांना सांगितलेले आहे आणि पण नुकसान भरपाईची सुद्धा तिथं तजवीज होईल, ती होऊ द्या, ती होत राहील। पण ज्या कुटुंबाला अर्जन्सी गरज असते, ज्याला उभं करायचं असतं, त्याच्याकडं आर्थिकपणा त्याचा कमकुवत झालेला असतो, त्याला मदतीची हाताची गरज असते आणि ती मदत म्हणून आमचे रमेशराव आणि सोबत शिवसेना संपूर्ण परिवार त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे। आज जिथं आज माझ्या माहितीप्रमाणे लाखनगाव परिसरात 22 ठिकाणी आज या अशा घटना झालेल्या आहेत। पण ही काही ठिकाणं अशी आहेत की ती डायरेक्ट असं झालं की ते आज घर मोडून पडले, ते उभं राहू शकत नाही। आमचे माऊली रोडे सातत्याने या परिसरातला एक आदर्श शेतकरी आहे आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा जनावरांचा फटका बसलेला आहे, हे जनावर उघड झालेली आहे, शेतीचे पिकं गेलेले आहेत। याच्यातून सगळं मार्ग सरकारच्या पाठीमागं लागून सरकारच्या पद्धतीने ते मदत करतील, पंचनामा करतील। पण आम्ही सगळे प्रत्यक्ष जिथं गरज आहे तिथं जाऊन निश्चितपणे त्यांना मदत करू, एवढंच या निमित्ताने सांगतो।